दिवाळीचा सण आणि फराळ हे अतूट नाते आहे. दिवाळीनिमित्त लाडू, चकली, चिवडा, करंजी, अनारसे, शंकरपाळे यासारख्या असंख्य चविष्ट पदार्थांची दिवाळीत मेजवानी असते. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना हे सर्व पदार्थ मात्र सहज उपलब्ध होत नाहीत. परिणामी या सर्व आनंदाला त्यांना मुकावे लागते. परंतु आता परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांनाही खमंग फराळाचे आनंद घेता येणार आहे. यासाठी टपाल विभाग हे सज्ज झाले आहे. आता नागरिकांना फराळाचे पदार्थ नाममात्र दरात सुरक्षित पॅकिंग करून पोस्टाद्वारे परदेशात पाठवता येणार आहे. या सुविधांचा कशा प्रकारे लाभ घेता येणार आहे हे लोकॅलिटींसोबत बोलताना टपाल कार्याधिकारी परग चांदवडकर यांनी सांगितले आहे. बघूयात ते काय सांगतात. नमस्कार, माझं नाव पराग रवींद्र चांदवडकर, विपणन कार्यकारी, नाशिक GPO नाशिक विभाग. गेल्या 8 दिवसापासून नाशिक विभाग हा पोस्ट विभाग हा एक विशिष्ट अभियान राबवत आहे की जो 140 देशांमध्ये आपले जे बांधव आहेत भारतीय यांना दिवाळीच्या फराळाला कायम मुकावे लागते. कारण एकच की तिथली जीवनशैली, तिथले खाद्यपदार्थ हे दिवाळीच्या अनुषंगाने त्यांना मॅच करता येत नाही. तिथले लागणारा कच्चा माल त्यांना मिळत नाही. परंतु ह्या विशेष अभियानाअंतर्गत आपण त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे आप्तेष्ट असतील, हे आपल्या इथे फराळ तयार करून फक्त फराळाचा जिन्नस आमच्याकडे त्यांनी आणून देऊन सर्व पॅकिंग आपण त्यामध्ये इन्क्लूड करून त्यांचा फराळ हा फायनल डेस्टिनेशन म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आपण राबवित आहोत. आणि मला सांगण्याचा आता अत्यंत आनंद होतो की USA, कॅनडा, जर्मनी, फिनलँड, आयर्लंड अशा कंट्रीमध्ये आम्ही ट्रान्झिट टाइम हा अतिशय कमी केलेला आहे. कस्टम्स क्लिअरन्स होण्यासाठी दिवाळी फराळाचं विशेष टॅग आम्ही तयार करून त्या बॉक्सवरती लावत आहोत. त्यामुळे कस्टममध्ये तो लवकरात लवकर क्लिअर होऊन ज्या डेस्टिनेशनमध्ये पाहिजे असेल त्या कंट्रीमध्ये तो पोहोचवता येतो. अशा पद्धतीने ह्या ज्या विशिष्ट कंट्री आम्ही सांगितल्या, कॅनडा, USA, जर्मनी, फिनलँड, यामध्ये आम्ही ट्रान्झिट टाइम हा 6 ते 7 दिवसापर्यंत कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. म्हणजे एक 15 मला सांगायला आवडेल की 15 तारखेला बुक केलेला, 15 ऑक्टोबरला बुक केलेला फराळ हा 23 ऑक्टोबरला त्या व्यक्तीला मिळालेला आहे. या उपक्रमाचं श्रेय हे नाशिक विभागाचे प्रमुख SSPO वाणी साहेब, प्रफुल्ल वाणी साहेब यांना जातं. त्यांनी हा विशिष्ट उपक्रम राबवला आणि आम्ही सर्वच पोस्टाचे कर्मचारी या ठिकाणी पार्सल पॅकेजिंग असेल, कस्टमरला कशी सर्व्हिस योग्य देता येईल, कसं त्यांना कमीत कमी वेळात आपण तो फराळ बुक करून त्यांच्या आप्तेष्टांना पाठवू यासाठी तत्पर आहोत. हा उपक्रम जो आहे हा दिवाळी शेवटापर्यंत आपण राबवणार आहोत. तत्राप दिवाळी फराळ आपण जरी कॉन्सन्ट्रेट करत आहोत तरी देखील ही सुविधा आपण दिवाळीनंतर म्हणजेच पूर्ण फायनान्शियल इयरच्या एंडपर्यंत राबवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. बाकी काही पदार्थ असतील फराळाचा सोडून, जिन्नस, कपडे वगैरे आपल्याला आप्तेष्टांना पाठवायचे असतील तर या सुविधा आपण जरूर लाभ घ्या. फराळ किंवा काही अन्य गोष्टी आपल्याला आपल्या आप्तेष्टांना पाठवायच्या असतील तर आपण फक्त त्या जिन्नस इथे आणाव्यात. त्यासाठी लागणारी पॅकेजिंग, जसे ज्याप्रमाणे बॉक्स असेल, बॉक्सला लागणारा टेप असेल, त्याला लॅमिनेशन असेल, बबल रॅपिंग असेल, ते योग्य ती पॅकिंगची आम्ही काळजी घेऊन आपल्या डोळ्यांसमोर ती गोष्ट पॅक करून त्याचा बारकोड लावून आपल्याला कस्टम डिक्लेरेशन आपल्या समोर आम्ही प्रिंट आउट करून त्याचा कन्सेंट आपण आपल्याकडनं घेतो आणि इथनच तुम्हाला बुकिंगची शाश्वती मिळून आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलवरती, ऍपवरती किंवा इंडियन पोस्टाच्या वेबसाईटवरती ती ट्रॅक करू शकतात. जर कस्टमचा काही तुम्हाला आक्षेप आला तर आपल्याला कळवण्यात, SMS द्वारे कळवण्यात येईल, आपल्याला फोन करण्यात येईल आणि त्याचा फॉलोअप आम्ही कंटिन्युअसली कस्टमर पर्यंत पोहोचवण्यापर्यंत आम्ही त्याचा प्रयत्न करत आहोत. तत्राप जी गोष्ट आपली इतर विदेशात पोहोचली असते त्या कस्टमनी काही क्वेरी रेज केली तरी देखील आपण त्याचा फॉलोअप घेत असतो आणि आपण बुक केलेल्या नंबर मार्फत आपण त्याच्याशी कायम टचमध्ये असतो, जेणेकरून तुमचा जो काही जिन्नस असेल, फराळाचा असेल, कपडे असतील किंवा अन्य वस्तू असतील, हा शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भारतीय जनसंख्येनुसार काही एक स्पेसिफिक कंट्री आहेत, जसं की USA, UK, UAE, कॅनडा आणि जर्मनी. इथे मोस्टली 25 to 30% आपले भारतीय नागरिक स्थायिक आहेत. तर यांना कायमच फराळासाठी मुकावं लागतं. तर यांच्यासाठी आपण जे फराळ जो पाठवणार आहे त्याचं काही वजनाची मर्यादा आणि त्याचा रेट आपण ठरवलेला आहे. जसं की USA ला आपल्याला 1 किलो पाठवायचं असेल तर आपण 2678 रुपयात पार्सल पाठवू शकतात. पॅकेजिंगसाठी थोडा वेगळा चार्ज लागणार आहे, त्याचं बिल पण आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येईल. जसं की आता US ला तुम्हाला सांगितलं मी 1 किलोला 1746, नंतर 2572 2 किलोला. तसंच UK, युनायटेड किंगडम, इंग्लंडला आपल्याला 1 केजीला जवळपास 2177, 2 केजीला 2767, UAE ला आपल्याला 1 केजीला 955 मात्र पर केजी प्रमाणे तुम्हाला पडणार आहे.
कॅनडाला 1 kg ला आपल्याला 1911, 2690 2 kg ला, जर्मनीला 1 kg ला आपल्याला 2094 साधारणतः 2100 रुपये, 2 kg ला 2500 रुपये, अशाप्रमाणे आपला हा रेट आपण अगदी अतिशय वाजवी दरात उपलब्ध करून दिलेला आहे. आपण जर प्रायव्हेटमध्ये जर कम्पेअर केलं कुरिअरला तर निश्चितच आपल्याला या दरामध्ये फरक जाणवणार आहे आणि त्याबाबत आपल्याला भारत सरकारची गॅरंटी देखील इथे मिळणार आहे. लोकल 18 पुन्हा नाशिक.